लहान मुलगा एवढ्या मोठ्या उंटाला चालवतोय. पण आलोय हायेस्ट पॉइंट ऑफ कच्छ. रन मध्ये कच ऑफ रन जिथे व्हाईट सँड तुम्हाला असं दिसतं. गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ तुम्हाला. आणि आज आहे आपला 4था दिवस आणि आपण आहोत कच्छमध्ये. सो आपण एक रात्र टेंटमध्ये काढली. सो आजचा दिवस आपण बघूया काय आहे. तर तुम्ही माझ्यावर फिरा मग तुम्हाला कळेलच. सो शुभ सकाळ, छान थंड वारा, ऊन शेकतोय छानपैकी. आणि आपण नाश्ता करायला जाऊया. आपण रणोत्सवच्या इथे पोहोचलो आहे व्हाईट सँडच्या इथे. तर हे बसेस आहे, तुम्हाला परमिट काय लागतं तर परमिटसाठी तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर QR कोड स्कॅन करून किंवा इथे एक तिकीट काउंटर आहे, पण तिकीट काउंटर आता बंद आहे. सो ऑनलाईनच होत आहे. पर पर्सन घेतले त्याने आहे 100 आणि 40 रुपीज हे बसचे. असं सगळं आहे. सो बघूया आज जाऊन कसं वाटतंय. लेट्स गो गाईज, फिरूया माझ्यावर फिरा लवकर. आहे सो परमिट काढलं आहे. आता ते एंट्री करताना परत ते नोंद करणार की कोण लोक आहेत, किती लोक आहेत, काय कसं. व्हेरी सिक्युरिटी. ओके, वेलकम टू व्हाईट डेझर्ट गाईस. आपण आता एंट्री केली आहे. आता पोचलो आहे रन मध्ये, कच ऑफ रन, जिथे व्हाईट सँड तुम्हाला असं दिसत असेल. सगळं व्हाईट 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 व्हाईट. हा पूर्ण परिसर आहे. ही एंट्री आहे आणि मग हे प्लेस आहे. ओके, आपण चालू आता कॅमल राईडला. अँड थोडं बार्गेनिंग करून 200 रुपीजमध्ये स्ट्रेट जाऊन स्ट्रेट येणार. व्हिडिओज काढणार, रिटर्न येणार. आणि हे पिल्लू बघ कसं छान बसलं इथे. पिल्लू कॅमल राईड स्टार्टेड. ये कॅमल कॅमल. इथे आमचा स्टॉप घेतला आणि आम्ही आता मस्त की इथे आलोय सफेद सफेद सॉल्ट बघायला. कसं आहे ना, लहान मुलगा एवढ्या मोठ्या उंटाला चालवतोय. सही आहे. पीछे लात तो नहीं मारेगा. हा होता आपला चुंबकी हिल.
मॅग्नेटिक हिल. पीछे स्लो इसलिए है क्या? कैसे जा रही है? मॅग्नेटिक हिल गाईज. खूप गाडी मागे जाते, काही न जाते न्यूट्रलवाले गाडी. ना कोर्स में जाते आपण आता आहोत मॅग्नेटिक झोनमध्ये आणि इथे समोर दिसते गाड्या थांबल्यात. तर आमची पण गाडी थांबली होती आणि न्यूट्रलवर ठेवली होती. लिटरली ती मागे जात होती. नो रिव्हर्स गिअर नथिंग. असं नाही की स्लोपवर आहे की डाऊनवर यायचं. डाऊनवर ठेवलं तरी ती बॅकवर्ड जात होती. सो हे आहे चुंबकी क्षेत्र. यस. आलो काला डोंगर, ब्लॅक हिल, आणि ते दत्ताचं देऊळ आहे, दत्त मंदिर आहे. जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त. पण आलं हायेस्ट पॉइंट ऑफ कच्छ. पॉईंटला पोहोचलं आणि वरती त्यांनी सांगितलं नो फोटोग्राफ. सो बघूया आता कसं काय होतं वरती. तो पॉईंट आहे समोर आणि तिथून सगळा मिलिटरी एरिया आहे. हा वरतून एरिया दिसतोय. आता आपण आलो आहोत हायेस्ट पॉईंटच्या इथे. सगळे बघतायत बायनॅक्युलर्समधनं. इंडिया पाकिस्तान बॉर्डर, लास्ट विलेज आणि रन ऑफ कच्छ. आपण आता ब्लॅक हिल म्हणजे काला डोंगर बघितला, त्यांचा मॅग्नेटिक बघितलं आपण. आता आपण आलो आहोत गांधीजीच्या गावात आलो आहे. गांधीनो गाम असं नाव आहे. सो आपण आता बघूया काय काय आहे तिथे. तर चला फिरूया. हे सगळ्या गोष्टी आहेत. सो कपड्यांचं आहे, पॉकेट्स आहेत. गावात असं काही नाही, फक्त शॉपिंगचे आणि हे फक्त मेन अट्रॅक्शन आहे त्यांचे, कसं बांधले ते बस. दुसरं काय असं काही खास काही नाही. तर त्यांनी कंट्रोल बघ असं केलं. हमा एवढ्या सारा हमा. हम्मा तेव्हा अजून आहेत मागे. म्हैशी ओरडतात, क्रॉस करू द्या आम्हाला. बापरे, इथं केवढे मोठे आहेत बघ. पहिलं मागचं बघ दिसला. वाव वाव, गिरी छान ना पिल्लू. हे बघ पाण्यात जाऊन आलेत ते बघ. हे बघ वासरू. तो गाईस परत आलोय आपण वृंदावन. आणि आजचा दिवस चांगला होता. रन ऑफ कच्छमध्ये आपण बघितलं की सॉल्टी कसं सँड अँड ऑल व्हिडिओज काढले छानपैकी, तुम्ही पाहिलं असेल. नंतर मग मॅग्नेटिक झोनमध्ये गेलो आपण, तिथे गाडी कशी आपोआप मागे जात होती तेही आपण पाहिलं. त्यांच्यावर ब्लॅक हिलला गेलो. ब्लॅक
हिल म्हणजे काळा डोंगर. काळा डोंगर बोलतात लोक. काळा डोंगरला जाऊन आपण तिथे हे बघितले 5 पॉईंट्स बघितले. आता ते दाखवता नाही आले मला कारण की मोबाईलचं एवढं झूमिंग नव्हतं. ते 5 पॉईंट होते. इथे ब्रिज होता, कॅम्प होता आणि बॉर्डर लाईन होती. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आजच्या दिवशी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका. याच्यानंतर मी आता थोडं नाश्ता करीन आणि आराम करीन. मग उद्या भेटू आपण डे 5ला. बाय, टेक केअर, गुड इव्हनिंग.